आणि समाजातले लोक बाबासाहेबाला समजू शकत नाही. हे मोठं खंत आहे, दुर्दैव आहे आपलं. माझं म्हणणं आहे तसं तर सगळ्याला, कारण इथं गाव भावकी असल्यामुळे मी इथलं समजा. बौद्ध समाजाच्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे, 4 मित्र स्वतःच्या जातीचे कमी करा, पण 1 मित्र मराठ्याचा तयार करा तुमच्यासोबत. 6 महिने जरी तुमचे विचार ऐकले तर माझ्यासारखा बोलायला आणि चालायला तयार होईल का. त्याचं उदाहरण मला गंगाखेड तालुक्यामध्ये माझं गाव इसाद आहे. विलासांना जंगले म्हणून सामाजिक कार्यकर्ते तुमचे नातेवाईक ते इसादला एकदा भीम जयंतीला आले होते. त्यावेळेस सांगू लागले, माईक असं ह्याच्यावर राहत होतं घरावर लाईस्पीकर. ते म्हणले आपला समाज खोटा परी करतोय. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, ब्रह्मा विष्णू आपला देव नाही तरी तुम्ही मानता. हे ऐकू गेलं गावात. मराठ्याच्या लोकांनी त्याला आरडवलं आणि त्यानं सांगितलं तुम्ही तुमच्या तिकडे काही राग घाला, आमच्या देवदेवताला का बोलले. आमचे वडील बाजूला बसले होते, त्यांनी सांगितलं देव पाप देईल म्हणजे त्याला त्याचं दिलं, जाऊ दे तुम्हाला काय करायचं. तर त्यावेळेस त्या माणसानं मला सानिध्यात ठेवलं आणि आज मी महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, विदर्भ ह्या राज्यामध्ये आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून जाऊन आलो का. आज मी बघा माझ्या घरामध्ये कुठलीही देवदेवता नाही. सोयरी करायची न करायची हा तुमचा प्रश्न राहिला. माझ्या लेकराची रास नाही. माझ्या लग्नामध्ये 1 रुपया हुंडा घेतला नाही. मी माझ्या लग्नामध्ये बाबन नव्हता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी ओम शांती ब्रह्मविष्णू डोळ्याला पाणी लावा, कुठं कुठं पाणी लावा ते सांगत आहे, ते अजिबात नव्हतं. तरी माझा संसार 23 वर्ष झाले सुरळीत आहे. 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी BSc ॲग्री झाली, मुलगा BSc कॅम्प्युटर करतो. जो व्यक्ती अंधश्रद्धा कर्मकांड देवदेवता ब्राह्मणाला नाकारतो त्याचं वाईट होतं म्हणून त्यांनी सांगितलं होतं. माझं उलट झालं. माझं दिवसेंदिवस चांगलं होत चाललंय. त्याहून तुम्हाला सांगायचंय की अंधश्रद्धा कर्मकांड दूर करण्यासाठी युवकांनी आपल्या मराठा समाजाच्या तरुणांना विश्वासात घेऊन, आमचं आज्ञा त्यांचं भांडवल आहे, त्यांनाच बायका भेटणार ताई, त्यांनाच भेटणार ते आमचे लग्न लावायला. किती अवघड आहे. मी ज्या जागृती कॉलनीमध्ये राहत होतो 50-50 वर्षाचे पोरं आहेत, मनालाच बोलायचे, बायकाच नाही ते कोण्याही समाजाच्या अनामाने. कारण का, कारण सतीच्या नावानं, सतीच्या प्रथेच्या नावानं आपल्या बाया जाळले. आता कशा बायका भेटतील. आम्हाला काय नाही, आम्हाला डबल जरी करायची म्हणजे तरी भेटते म्हणतं, नाही तर घरी लावताल फोन असं म्हणले होते म्हणून. संध्याकाळी खाच्या प्याचे वांदे. तसं नाही, शिवाजी महाराजांनी केलं ते, पण ह्याच्याकडे बायका भेटणार त्यावेळेस पाप ह्याच्या डोक्यावर आलेले. तसं तुम्हाला सकाळी पाहिजे होता कार्यक्रम. असं काही सांगून आमच्या घरामध्ये हे करू नका. माता भगिनींनो, परिवर्तनाची आता इथून पुढे जे मुलं वाढदिवस करतात त्यांनी पुस्तकं वाटप करण्याचं काम करावं. मूर्ती द्यावे, फोटो द्यावे, घराघरामध्ये फोटो. नुसते फोटो लावू नका. व्यसनाधीन लोकांनी घरामध्ये फोटो असताना बाबाच्या साहेबाच्या समोर तंबाखू सोडून बघायची आपली तंबाखू सुटती का नाही. ज्या माणसानं सुपारीच्या खानाला व्यसन केलं नाही, शिवाजी महाराजांनी कधी व्यसन केलं नाही, संभाजी महाराजांनी केलं नाही, आणि त्याच्या व्यसनाचे नाव बिडीला दिले, संभाजी बिडी, शिवाजी बिडी. अशी लोकांनी हे केली. पुन्हा एखाद्या